तर मित्रांनो रात्रीचे 7:30 पावणे 8 होत आलेत आणि आम्ही सगळेजण मंडळी मिळून काल्यासाठी आलो आहे. तर काल्यासाठी मी फर्स्ट टाईम आलो आहे. आता काल्यामध्ये काय होतं काय नाही ते आपल्याला पुढे बघायला मिळेल. पण या व्हिडिओची सुरुवात पण आपण या काल्यापासून करूया. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आज पण आहोत आपण पुन्हा एकदा पंढरपूरमध्ये आणि आज आपण बघणार आहोत काल्या कशा प्रकारे केला जातो. तर नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी माहितीपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न असेल. काल्या झाल्यानंतर आपण प्रसादी खरेदी करण्यासाठी जाणार आहोत. ते ठिकाणं कुठली आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी सगळं. आणि या व्हिडिओमध्येच तुम्हाला मार्केट दाखवतो थोडक्यात. चला. तर मित्रांनो काला संपला आणि आम्ही सगळी मंडळी प्रसादी खरेदी करण्यासाठी चाललो आहे आणि तिथून नंतर थोडं मार्केट फिरून नंतर मग रूमवरती जाणार आहोत. मित्रांनो प्रसादी घेण्यासाठी थांबलो आहे. काय घेऊया? लाय लाय द्या. मला पिशवी घ्यायला त्याची म्हणून म्हणतो. घ्या घ्या पिशवी घ्या. ते पण टाका.
विशल आहे छोटे आहेत, विशल आहे हे मोठे आणि चुरमुरे असं आपण कॉम्बिनेशन घेतो आहे आणि त्याच्यासोबत बाकी इतर काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. असे सेपरेटच गेला गिरीशा. ही अजून एक टाक, हे 2 पाकिटं टाक. आणि ते खडू खडू बत्ताशी टाका, बत्ताशी. ओके. काय शूटिंग चालू आहे यूट्यूबसाठी. आणि 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 ते खडू खडू आहेत ते द्या ना मला. खडू द्या, खडू. हा पेढा एक खाऊन बघू शकतो का? चला, काकाने पेढा दिलाय. मगाशी मी तुम्हाला बोललो ना, मी देवळाच्या बाजूला मंदिराच्या बाजूला एक पेढा घेतलाय आणि तो साखरेचा पेढा सेम टू सेम आहे. बघूया. साखरेचाच पेढा आहे, थोडासा कडक आहे पण गोड आहे. लहान मुलांना आवडेल हा प्रकार, लहान मुलांना आवडेल नक्कीच. म्हणून घेतलाय मी माझ्या मुलासाठी. मगाशी एक तिकडे घेतला होता. मला कडू दे ना काका. कसं आहे? बाकीट आहे, पॉकेट आहे. कसे आहेत ते? त्याला बघू पाव किलो किती असं. पाव किलो मध्ये हे खडू आहेत ना, हे ईशानला जाम आवडतात म्हणून ते घेतोय. अजून घाला पाव किलो, म्हणजे पाव किलो वाटण्यासाठी होतील, पाव किलो ईशानसाठी होतील, या हिशोबाने घेतोय. बस. काय घेतलं? बघ झालं. किती झाले काका? मित्रांनो, हे बघा प्रसादी वगैरे सगळं घेऊन झालं. आता पुढे जातो. आता पुढे जाऊन मला एक मित्राने सांगितलं आहे की एक स्फटिकाची माळ घे म्हणून. ती माळ आपल्याला आता शोधायची, कुठे मिळते ती आणि काय विषय माहीत आहे. आता आपल्याला रूमवरती जाऊन लगेच दर्शनासाठी जायचं आहे, पण आता लाईन कमी मिळेल म्हणून. चला बघूया आता पुढे काय काय अजून बघायला मिळतं. मित्रांनो ना, इथे ना जागोजागी बघा मूर्तीच्या वगैरे दुकानं आहेत. या ठिकाणी आहे बघा, या ठिकाणी पण मूर्ती आहेत असे. म्हणजे तिकडे गल्लीत जाल ना, तिकडे तुम्हाला मूर्तीचं दुकान मिळेल. आणि इकडेचं फेमस काय माहीत आहे, इकडे तुम्हाला कुंकू वगैरे, हळद वगैरे या सगळ्या गोष्टी ढीकच्या ढीक लावलेल्या आहेत. आता आम्ही ज्या गल्लीत आहोत त्या गल्लीत आम्ही राहतोय तिथे आहोत बघा. हे असं माळांची दुकानं, खेळण्यांची दुकानं, रांगोळीची भांडी की अजून काय सगळ्या प्रकारचं इथे काय नाही काहीतरी धार्मिक कार्यक्रमासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तू नाही इथे तुम्हाला एकदम रिजनेबल रेट्समध्ये मिळते. आता आपण आलो आहे रूमवरती. बघूया आता पुढे काय प्लॅन करतायत ते लोक. मित्रांनो, आता आपण रूमवरती आलो आहे आणि चाललो आहे दर्शनासाठी. विठ्ठलाचं दर्शन आम्ही काय 3 दिवस घेतलं नव्हतं. आज शेवटचा दिवस आणि आज गर्दी कमी मिळेल म्हणून आज दर्शन घेतो आहे. तर तिकडे मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मोबाईल मी इथेच सोडतो आहे. त्यानंतर परत आल्यानंतर आता 4 तास लागतील. आता वाजले जवळपास 9, 9:30 होत असतील आणि त्यानंतर 4 तासांनी म्हणजे जवळपास किती वाजता आपल्याला दर्शन मिळतं आहे काही सांगू शकत नाही. हे लोक बोलतात 3 लागतील, 4 लागतील, 2 तास लागतील. पण त्याचा जाऊया चला आणि बघूया. नंतर मग काय व्हिडिओ बनवायला भेटेल असं वाटत नाही. भेटला तर बनवेल, नाही तर मग इथेच हा व्हिडिओ थांबेल. चलो. तर मित्रांनो, आत्ताच जस्ट दर्शन करून झालं. सगळं व्यवस्थित दर्शन मिळालं. 1.5 तास लागला, फक्त मोजून 1.5 तास लागला दर्शन मिळण्यासाठी. आणि खूप चांगलं वाटतंय, खूप मनाला शांत वाटतंय. कारण ज्यासाठी आम्ही आलो होतो त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी, ते आपल्याला व्यवस्थित आणि न धक्काबुक्की करता, काही घाई गडबड न करता अगदी डोकं टेकून देवाचं दर्शन मिळालं आहे. तर आता आम्ही सगळे जेवायला आलो बघा. मागे हॉटेल्स आहे आणि सगळेजण गेले आणि मिसाईल अजूनपर्यंत करत आहेत. त्याच्यासोबत बोलून काय पाहिजे काय नाही. कारण कसं होतं माहिती आहे,
आम्ही सोलापूर साईडला खूप कमी येणं असतं. जेव्हा एकादशी असेल त्यावेळेलाच आमची लोकं येतात आणि इथल्या आणि आमच्या जेवणामध्ये खूप फरक आहे. मालवणचं जेवण आणि सोलापूरचं जेवण याच्यामध्ये खूप फरक आहे. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो, पोटामध्ये थोडासा प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे आधी विचारतात कोणत्या पद्धतीचं जेवण आहे, त्यानंतरच मग जेवायला पडतं. आमची अर्धी लोकं त्या चौकातल्या बीकेमध्ये बसलेत आणि आम्ही 4 जणं या बीकेमध्ये आलो आहे. तरी बघूया, आपल्याला थोडंसं पंजाबी टाईपमध्ये जेवण पाहिजे होतं, कारण बरेच दिवस झाले काय वेगळं असं ट्राय नाही केलं. रोज डाळ भात भाजी ते चालू आहे, तुम्ही बघताय व्हिडिओच्या माध्यमातून. आणि म्हणून आज थोडासा वेगळा निर्णय घेतला होता. चला आता दर्शन वगैरे झाले, पंजाबी खाऊया, व्हेजमध्ये खाऊया. बघूया आता काय ऑर्डर करतो. आपण ऑर्डर केलं होतं पनीर मसाला आणि रोटी, कारण घाटमाथ्यावर आल्यानंतर आपल्याला पनीरसारखे पदार्थ ट्राय करायला पाहिजे, कारण इथे एकदम फ्रेश मिळतं. पंढरपूरसारख्या ठिकाणी पनीर येऊन खाणार म्हणजे एकदम फ्रेश असणार, कारण इथे बहुतेक जण ते दुधाचे व्यवसाय आहेत. त्याच्यामुळे दुधाचे आयटम नक्कीच 100% चांगले मिळतील. बघूया, ट्राय मारूया. छान आहे, मस्त. थोडंसं तिखट आहे पण एकदम टेस्टमध्ये बेस्ट आहे. खतरनाक जेवण झालं. हे बघा, हॉटेल बीके, कृष्ण मंदिरचं नाव अगदी जवळ आहे आणि एकदम सुंदर असं जेवण आपण आता इथे केलं पंजाबी स्टाईलमध्ये. रोज डाळ भात भाजी खाऊन अक्षरशः मला असं वेगळं वाटत होतं. त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं पंजाबी ट्राय करूया. बरोबर सुंदर होतं. जे आहे जो जेन्युइन रिव्ह्यू आहे तो द्यायला हरकत नाही नक्कीच. आणि पण मी खूप स्टॉल फिरलो आहे, खूप ठिकाणी खाल्ले, पण जेवढे मला नाही आवडले ना मी नाहीच टाकले. एखाद्याचा बॅड रिव्ह्यू पण दिला नाही, पण जे चांगले होते तो मला चांगले म्हणून सांगितलं. आणि इथे एकदा नक्की ट्राय करा, पंजाबी वगैरे एकदम सुंदर. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथे थांबूया आणि उद्याचा नवीन ब्लॉग येणार आहे. नरसोबाची वाडी, महालक्ष्मी या सगळे पॉईंट आपण कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये नक्कीच. चला इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताना सगळ्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यापर्यंत भेटेल. असे एका नवीन व्हिडिओ